पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था पनवेल तालुका कार्याध्यक्ष श्री ऋषभ गोंधळी यांनी पनवेल महानगरपालिका कामोठे सेक्टर 14 येथील निकृष्ट दर्जाचे काम आणि भोंगळ कारभार आणला जनतेसमोर। याची सविस्तर माहिती पाहूया। ऋषभ गोंधळी, आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संघटनेचा पनवेल तालुका कार्याध्यक्ष। आज हा कामोठे सेक्टर 14 मधला रोड आहे। गेली 2 वर्ष झाली या प्रतीक्षेत आम्ही काम होणार तो या दिवाळी 2025 या दिवाळीत आता काम चालू झालेलं आहे। पण काम चालू झालंय पण इथे ना महानगरपालिकेचा इंजिनियर येतोय ना कोण येतोय, कारण की कामाकडे आम्हीच लक्ष देतोय पण इथे जो काम घेतलेला ठेकेदार आहे तोही लक्ष देत नाही। आज तुम्ही बघू शकताय काय व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलेले आहेत का ज्या पीएच्या पाईपलाईन आहेत त्याही त्याच्यातून गेलेले आहेत। आता ह्याच्यातून जो संडासा पाणी आहे, जो घरातल्या बाथरूमचा पाणी आहे ह्याच्यातून येणार आहे। आता उद्या चालून जर ह्याच्यातून एखादी पाईपलाईन फुटली तर याला जबाबदार आणि ह्याच्यातून जी विषबाधा होईल का जी नागरिक समस्या उद्भवणार आहे ती कोण, त्याच्याकडे कोणाचा हे असणार आहे। म्हणून आज तुम्ही बघू शकताय का महानगरपालिकेत आम्ही विचारणा केली तर महानगरपालिकेत वॉर्ड ऑफिसरच नाही आहेत। एक वॉर्ड ऑफिसर मॅडम आता नवीन आलेले आहेत तर त्यांच्याकडे 3-3 वॉर्ड दिलेले आहेत। म्हणजे पनवेल महानगरपालिकेकडे आता अधिकारी पण राहिलेले नाही आहेत का? हे आमच्या आता नागरिकांच्या समस्या म्हणजे नागरिकांच्या मनामध्ये शंका उपस्थित राहिलेल्या आहेत। आता इथे तर 3-4च लाईनी आहेत, पुढे गेलं का तुम्ही अजून तिथे 7-8 लाईनी जातात। मग ह्या जेव्हा साफसफाईला येतील तेव्हा ह्या कशा साफ करणार आहेत ते पण त्यांचे आहेत। आज तुम्ही बघू शकताय का महानगरपालिका जेव्हा साफसफाईचा ड्रेनेज लाईन चॉकअप होतो तेव्हा हे कुठून पाईप साफसफाई करणार आहेत। ज्या व्हिडिओ काढलेले त्या तुम्ही एकदा बघू शकताय। ए सौरभ, सगळ्या नाहीत आणि हलगर्जीपणा चालू आहे का? पीएची पाईपलाईन आहे तो ड्रेनेजची लाईन म्हणजे सांडपाणी जो आपल्या घरातला येतो ना त्याच्यातून पीएची लाईन काढली आहे। तुम्ही आता बघू शकताय तर हे बघा हे जे पीएची लाईन आहेत पूर्ण। आता पुढे पण तुम्ही सगळे चेंबर मध्ये तसंच झालेलं आहे। आता महानगरपालिकेच्या आपण माणसांना सर्वांना सांगितलंय का पाण्याची जी पाईपलाईन चाललेली आहे तर त्या आपण त्याच्यात दुरुस्त करा आणि बाजूनी लाईन करा। तर त्यांचं म्हणणं असं आहे का ते आता निघणार नाही म्हणून। ह्या लाईनी बघा, ह्या लाईनी एवढ्या गेलेल्या आहेत का ह्याच्यातून हे साफसफाई कसं करतील आणि ह्याच्यातून चॉकअप झाला तर या पाईप फुटतील, पाण्यातून विषबाधा होईल किंवा जी तर ते उद्या फुटले आहेत किंवा काय ते दुरुस्त कशा करतील। आता पुढे पण तुम्ही जाऊन बघू शकताय सेम तसंच आहे। इथे तर पूर्ण बंचच आहे। पनवेल महानगरपालिकेने बघावं इकडे थोडंसं येऊन दाखवाय पाण्याचा, त्याच्यातून तुम्ही बघू शकता साफ कसं करतील आणि याच्यातून पाणी एवढे गेलेले आहेत काय याच्यातून एखादी लाईन फुटली तर याचे काय प्रॉब्लेम, किती प्रॉब्लेम चालू होणार आहेत। म्हणजे ही महानगरपालिकेची ड्रेनेजची लाईन, संडास बाथरूम पाणी इथूनच जाणार आहे, घरातलं सगळं पाणी इथूनच जाणार आहे।